बीड जिल्ह्यामध्ये जलसंधारण विभागाकडून 58 कोल्हापुरी बंधारे बांधले गेले। मात्र यातील अनेक कोल्हापुरी बंधारे असे आहेत की या बंधाऱ्यांना दरवाजेच नसल्याने यातनं लाखो लिटर पाणी वाया जात आहे। यामुळे ज्या उद्देशाने हे बंधारे बांधले गेले होते तो उद्देशच साध्य होत नाहीये। त्यामुळे ओलिताखाली येणारी शेती कोरडीच राहतीये। शेतकऱ्यांना या बंधाऱ्यांचा कोणताही फायदा होत नाहीये। पाहूयात नियोजनाच्या अभावाचा शेतकऱ्यांना नेमका फटका बसतोय तरी कसा या स्पेशल रिपोर्टमध्ये। बंधाऱ्यांना दरवाजे नसल्यानं पाण्याची नासाडी, नियोजनाच्या अभावानं लाखो लिटर पाणी जातंय वाया, ओलिताखाली येणारी शेती राहते कोरडी। बीड जिल्ह्यात जलसंधारण विभागाकडून 58 कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले। सिंदफणा, गोदावरी, बिंदुसरा, मांजरा, अन्नपूर्णा, डोंबरी या नद्यांसह इतर अनेक नद्यांवर हे बंधारे बांधण्यात आले। मात्र यातील अनेक कोल्हापुरी बंधारे असे आहेत की या बंधाऱ्याला दरवाजे नसल्यानं यातून लाखो लिटर पाणी वाया जातंय। वाया जाणाऱ्या पाण्याचा शेतकऱ्यांना अर्थातच शेतीला कोणताही फायदा होत नाहीये। या बंधाऱ्यांना दरवाजे टाकले नाही तर जलसंधारण विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा आता शेतकऱ्यांनी दिलाय। मार्च महिन्यामध्ये हे एक असे पत्र दिले होते, ह्या बंधाऱ्यावर दरवाजे टाका, परंतु जलसंधारण विभागाने आमच्या पत्राची कसलीही दखल न घेता फक्त वेळ काढूपणा करून आज करू मग करू 4 महिन्यापूर्वी आम्ही निवेदन देऊन देखील आमची कसलीही दखल न घेतल्यामुळं आम्ही जे इथले जे हजारो शेतकरी आहेत, येणाऱ्या काळामध्ये आम्ही जलसंधारण विभाग बीड या कार्यालयात जाऊन एक तीव्र स्वरूपाचं असं आंदोलन करणार आहोत। 2 वर्षांपूर्वी कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला, मात्र याचा कोणताही फायदा आम्हाला होत नाहीये। शेती बंधाऱ्याच्या अगदी बाजूला असूनही ती कोरडीच राहत असल्याची तक्रार शेतकऱ्यांची आहे। कोल्हापुरी बंधारा बांधलेला आहे पण ह्याचा फायदा आम्हाला काहीच नाही, कारण की बंधारा बांधलाय पण ह्याला दरवाजेच दिले नाही। त्यांनी दरवाजे नसल्यामुळे आम्हाला याचा काहीच फायदा नाही। कोरडभाऊ शेती बागायती होईन अशी अपेक्षा होती आम्हाला, पण पाऊस आल्यानंतर नदीला पाणी आलं तर नीट खाली माजलगावच्या तळ्यालाच जातं। वडगावला पाण्याचा काहीच संबंध नाही, कारण की दरवाजे नसल्यामुळे इथं पाणी थोपतच नाही। त्यामुळं त्याने दरवाजे द्यावा। आम्हाला वाटलं काम झाल्यानंतर आम्हाला पाणी होईन, आमची शेजाराला जमीन इथं अशी त्याच्या खाली 4 बंधारे आहेत असेच, पण वारंवार हे करून सुद्धा काहीच करीनात, हे कवळा टाकीनात। आम्हाला वाटलं ओलिताखाली जमीन येईन, आमचे माळवे असतात हे असतंय, पण कशातच काही नाही। तर आलेलं पाणी ठेम चाललंय। शासनाने एवढी दखल घ्यावा की पटकीनं बंधाऱ्याला हे बंधाऱ्यावर कवडं टाकावं होतं, दिवाळीच्या आतमध्ये टाकावं होतं। बीड जिल्ह्यात एकूण 58 कोल्हापुरी बंधारे आहेत। शासनानं शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी या उद्देशानं बांधलेले हे कोल्हापुरी बंधारे पाणी न साचल्यानं ओस पडतायत। त्यामुळे जलसंधारण विभागानं याची लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत। गेले 2-2, 3-3, 4-4 वर्षापासून हे बंधारे बांधलेत, मात्र या बंधाऱ्याला दरवाजे नसल्यामुळं पाणी साचत नाही आणि याचा फायदा मात्र शेतकऱ्याला होत नाही। त्यामुळे शासन स्तरावरून याची लवकरात लवकर दखल घेऊन या जलसंधारण विभागानं त्वरित हे दरवाजे बसवावेत अशी मागणी आता शेतकऱ्याकडून केली जाते। रितेश तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।